गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण इथे बनवून बघणार आहे कोलंबी पुलाव। हा एकदम घरगुती पद्धतीने आपण कसा बनवतो याची मी रेसिपी दाखवते। यासाठी लागणारं आपण आधी साहित्य बघून घेऊया। इथे काय काय घेतले ते इथे मी घेतले आहे 1 वाटी तांदूळ। हे तांदूळ धुवून स्वच्छ असे नितळ ठेवलेले आहेत जाळीमध्ये। आपल्याला पाण्यात भिजत नाही ठेवायचे। 10 मिनिटं झाली यांना साधारण धुवून। इथे घेतलेला आहे शाही जिरं, 1 छोटा चमचा आपण घेऊ शकतो। 3 लवंगी मिरच्या मध्ये आपण चीर पाडून घेतली आहे त्याला। 1 मध्यम आकाराचा बटाटा चौकोनी कापून घेतलाय। 1 मोठा चमचा धणे पावडर, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलाय। ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपले अख्खे मसाले जसं काळी मिरी आणि लवंग हे सगळं या मसाल्यामध्ये ऑलरेडी आहे, म्हणून मी अख्खा मसाला वेगळा असा घेतला नाहीये। इथे आपण घेतलेला आहे 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट। इथे 9 ते 10 काजू मी मध्ये अशी कापून घेतले, 2 भाग करून घेतलेत त्यांचे। इथे 1 छोटा चमचा आपण घेतलेला आहे मालवणी तिखट, 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट कलरसाठी आपण घेतलाय, चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी मटार घेतले, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चौकोनी कापून घेतले, 4 मध्यम आकाराचे कांदे लांबडे कापून आपण घेतलेले आहेत इथे आणि त्याला मोकळं करून घेतलंय मी। इथे आपण घेतलेली आहे आपली कोलंबी। या कोलंबीला तुम्ही बघू शकता मी हळद, मीठ आणि लिंबू या 3 वस्तू लावून ह्याला मॅरिनेट करून ठेवले 10 ते 15 मिनिटांसाठी। आणि इथे आहे कोथिंबीर आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे। आता ह्या रेसिपीच्या साहित्यामध्ये जे तांदूळ घेतले आहेत त्याचं प्रमाण मी ह्या वाटीने घेतलेलं आहे। 1 वाटी तांदूळ पूर्ण भरून घेतले आणि आपला 1 वाटी तांदूळ आहे, ह्यासाठी आपण याच वाटीने 2 वाट्या पाणी वापरणार आहे आपलं पुलाव बनवून घेण्यासाठी। तर हे आपलं माप आहे। हे आपल्या रेसिपीचं साहित्य आहे। इथे भांड्यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता गॅसवर मी भांडं ठेवले आणि ह्याच्यात आपण 1.5 पळी तेल टाकलेलं आणि आपण ह्याच्यात ॲड केलेलं आहे शाही जिरं आपण जे घेतलेलं ते। आता याच्यात आपण ॲड करून घेऊया कांदा। चांगला परतून घ्यायचं आपल्याला आणि शिजवून घ्यायचं आहे, छानपैकी मऊ करून घ्यायचं। हा कांदा असा परतवून घेतला आणि ह्याला आता आपण झाकण लावून ठेवूया 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर। आता आपल्याला झाकण लावून इथे 5 मिनिटं झाली आहे। बघू शकता असा गोल्डन ब्राऊन होत आलाय आपला कांदा। ह्यात आता आपण ॲड करून घेऊया मीठ, त्याने आपला कांदा करपणार नाही पण शिजेल आणि चांगला मऊ होईल। एकदा मिक्स करून घेऊया। यात आपण ॲड करतो आहे टोमॅटो चौकोनी कापून घेतले। छान अशी आपल्याला याची दोन्हीची ग्रेव्ही करून घ्यायची। झाकण लावून घेऊया आपण अजून 5 मिनिटं आपण ह्याला शिजवायला ठेवू। 5 मिनिटं झालीत आपल्याला झाकण लावून। पण काढून बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपला छान शिजलाय। आता ह्याच्यात आपण जे मीठ ॲड केलेलं ते आणि कोलंबीमध्ये आपण जे मॅरिनेशनसाठी मीठ लावलेलं एवढं आपलं पुलावसाठीचं मिठाचं प्रमाण आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा ॲड करणार नाही आहे। आणि इथे आपण 3 लवंगी मिरच्या मध्ये कापून अशा ह्याच्यात ॲड केलेल्या आहेत।
त्याने एक तिखटपणा येईल. ॲड करतो आहे ह्याच्यात आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतवून घ्यायची. आले लसूण पेस्ट आपली चांगली मिक्स करून झाली आहे. आता याच्यात आपण ॲड करूया बिर्याणी मसाला आपण जो घेतला आहे. हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला जो मिळतो तो इथे वापरला आहे. लाल तिखट 2 प्रकारचे, काश्मीरी लाल तिखट आणि मालवणी मसाला आपण ॲड केला आहे आणि धणे पावडर 1 चमचा. आपले सगळे मसाले आपण ॲड करून घेतलेत. एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात त्यांना. छान कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण आपली तयार झालेली आहे आणि मसाल्यांनी अगदी सुंदर असा पुलावचा मसाला रेडी आहे. एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. हे आपल्या इथे मसाला होतोय, कांदा आणि आपले सगळे मसाले ॲड केलेत ते 2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवले. इथे मी छोट्या फ्राईंग पॅनमध्ये काजू हलकेसे असे तळून घेते, गोल्डन ब्राऊन करून घेतोय. कारण की जर ते पुलावमध्ये आपण असेच ॲड केले काजू तर ते मऊ होतात पाण्यामध्ये शिजून. तर आपल्याला जरा क्रंची फ्लेवर लागण्यासाठी आपण त्यांना तळून घेऊयात. एकदम हलकं गोल्डन ब्राऊन करायचं, जास्त पण नाही. हे काजू आपण ह्या पद्धतीने असे तळून घेतले. असे आपण पुलावमध्ये ॲड करणार आहे लास्टला. आता आपण आपला मसाला चेक करून घेऊया. मसाल्याला पण छान असं तेल सुटलं. ह्यात आता आपण ॲड करतो आहे मटार. फ्रेश मटार आपण इथे घेतलेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा चौकोनी आपण कापून घेतला. मटार ऑप्शनल आहे. जर तुम्हाला खायला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप केलं तरी चालते. एकदा चांगला आपण मिक्स करून घेतो. आता आपला मसाला आणि मटार वगैरे आपण ॲड करून चांगलं शिजवून घेतलंय. तेल सुटलंय मसाल्याला. या स्टेजवर आपण ॲड करणार आहे कोलंबी मॅरिनेट केलेली. आता कोलंबीला इथे हळद लावून ठेवलेली म्हणून आपल्या बाकीच्या मसाल्यांमध्ये आपण हळद नव्हती ॲड केली. पुन्हा आपण ह्याला झाकण लावून ठेवतो 1 मिनिटासाठी. आपल्याला 1 मिनिट झालंय झाकण लावून. आता आपण यात आपले धुवून ठेवलेले तांदूळ टाकणार आहे. आपण इथे बिर्याणी राईस जो मिळतो तो वापरलाय. ह्याला अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहे. नाहीतर तांदळाचे दाणे आपले तुटण्याची शक्यता आहे, म्हणून अगदी सावकाश ढवळून घ्यायचं. आपला तांदूळ मिक्स करून झालाय. यात आपण आता हलकंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे 2 वाट्या पाणी आपण इथे वापरतोय. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी असं प्रमाण आपण घेतलंय आणि ह्याच्यात ॲड केलेलं आहे. एकदा चांगलं हलकंसं ढवळून घेऊया. ह्याला एकदा उकळी आली की आपण आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतो.
ह्याला आता 10 मिनटं आपण झाकण लावून ठेवायचं उकळी येण्यासाठी. आपल्याला इथे झाकण लावून 10 ते 15 मिनटं झाली आहेत. आपण जितकं पाणी ॲड केलेलं तेवढ्यातच आपला पुलाव तयार झालेला आहे. तर ह्याच्यात आपण ॲड करतो आहे तळलेले काजू. वरती गार्निशिंगसाठी आपण टाकले. आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, ती सुद्धा ॲड करून घेऊया. पुलाव आपला ऑलमोस्ट होत आलेला आहे. अजून 1-1.5 मिनटं ठेवला तर नंतर आपण गॅस बंद करून घेऊ. बघू सुंदर असा लाल रंग आलाय, छान. तर आपण झाकण लावून ठेवूया 1 मिनिटासाठी आणि मग गॅस बंद करून घेते. गाईज, आपला कोलंबी पुलाव बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता अगदी लाल असा सुंदर मसाल्याचा रंग आला. आणि इथे मी पुलावबरोबर तांदळाच्या फेण्यासुद्धा ठेवल्या, त्यासुद्धा तुम्ही पुलावसोबत खाऊ शकता, अगदी छान लागतात. ही झाली आपली आजची रेसिपी. जरूर ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली ते. आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.